पाथर्डी शहरात वाढत असलेल्या अनधिकृत बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने नगरपालिकेने यावर कारवाईसाठी पुढाकार घेतलाय। महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत बॅनर लावणे हे कायद्याच्या विरोधात आहे। मात्र शहरात राजकीय, सामाजिक तसेच खाजगी क्लासेस आणि इतर व्यावसायिक जाहिरातींसाठी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बॅनर झळकत आहेत। त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत असून यावर पालिकेकडून कारवाई करण्यात काहीसा हलगर्जीपणा होत असल्याने नागरिकांचे म्हणणे आहे। अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्या विशेष पथकाने पाथर्डी शहरात दाखल होत तातडीने अनधिकृत बॅनर हटवण्याचे आदेश दिले। या आदेशानुसार नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मोहिमेचा प्रारंभ केला। नगर रचना प्रमुख नरेंद्र तेलोरे, मदने दिलीप, दशरथ हडाड, राहुल दिनकर, रवींद्र दिनकर, रशीद शेख, संजय घोरपडे, शुभम कावळे, प्रशिक्षक अमित वैद्य यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने सुमारे 50 अनधिकृत बॅनर हटवले। पालिकेच्या अहवालानुसार अनधिकृत बॅनरमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो। महाराष्ट्र 24 साठी पाथर्डी येथून अक्षय वायकर।